शिक्षक आणि नृत्य कलाकार सन्मान्य श्री अरुणदादा पेदे यांना समोर येण्याची विनंती करतो. आपण कृपया जरा थोडं समोर यावं. रसिकांनी आपल्याला बघितलंच आहे अनेक माध्यमातून, परंतु आज प्रत्यक्ष दर्याचा राजा आणि ओरिजिनल वेसावकर आणि मंडळी अरुण पेदे साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खरोखर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. उपस्थित सगळ्यांना विचारा असं वाटतं की ह्या तरुण कलाकारांना बघून यांचं वय किती असेल असा एक अंदाज किती बांधू शकता आपण? 25. अजून कोणी गेस? एनी गेसेस? 25, 25, 35, 65. वा वा वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी मंडळी. हा तरुण कलाकार आहे. तरुण याच्यासाठी म्हणतो की 60 नंतर खरंखर मनामध्ये नवतारुण्य निर्माण होतं आणि तेच नवतारुण्य हे आहे. त्यांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षा 1 वर्ष जरा जास्त आहे. आज त्यांचं वय 66 आहे. 66 वर्षाचा हा तरुण कलाकार गेली अनेक दशकं ही कला जपतोय आणि ही कला जगतो तर आहेच. आणि हीच कला जी कोळी संस्कृती आहे, अगदी कोळ्यांची जी आपली संस्कृती आहे, ती संस्कृती केवळ आणि केवळ भारतापुरती मर्यादित न ठेवता इतर भारताच्या बाहेर देखील इतर देशामध्ये बरीचशी नावं सांगण्यासारखी आहे. स्वित्झर्लंड आहे, लंडन आहे, बॅरिन आहे, युगंडा, आफ्रिका, रशिया आणि अनेक देशामध्ये, बॅरिन सारख्या देशामध्ये, अनेक देशामध्ये आपली ही कोळी संस्कृती कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारा हा कलाकार आहे. आणि आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांनी ज्या चित्रपटसृष्टीली भुरळ पाडली, आपल्याला ती भुरळ पाडणारी नटी म्हणजेच आपल्या सगळ्यांची ड्रीम गर्ल अशी म्हणायचो, हेमा मालिनी. हेमा मालिनी बरोबर देखील अनेक विदेश दौरे त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे निर्माते, दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सन्मान्य श्री अरुण पेदे यांच्यावेळी मी माईक देतो. त्यांनी आपल्याशी 2 शब्द आपल्या नृत्याबद्दल आणि आपल्या कलेबद्दल तुमच्याशी बोलावं अशी मी त्यांना विनंती करेन. धन्यवाद.